या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे या राज्याचे माजी अर्थमंत्री जयंतजी पाटील साहेब आणि ज्यांनी हे कार्यक्रम आयोजन केलं, डेमोक्रॅटिक पक्षाचे संस्थापक सुकुमार चांबळे साहेब, तसेच माजी आमदार राजू आवळे साहेब, माजी नगरसेवक अब्राम बापू आवळे, व्यासपीठावरील सर्वच समाजाचे प्रमुख पदाधिकारी, जमलेले माझे ख्रिश्चन मुस्लिम बंधू आणि भगिनींनो, खरं पाहता डीएमसीच्या नावाखाली दलित मुस्लिम ख्रिश्चन असं समीकरण या ठिकाणी पाहिजे होतं. त्याची स्थापना मी दौंडला डीएमसी फाउंडेशनच्या नावाखाली अनेक कार्यक्रम आजपर्यंत केलेले आहेत आणि खरी गरज आज आपल्याला ही चळवळ उभी करण्यासाठी नितांत गरज आहे. कारण की ख्रिश्चन समाजाने ह्या भारत देशाला जे योगदान दिलेलं आहे, ख्रिश्चन समाजाने स्वातंत्र्यापासून या देशामध्ये आणि या राज्यामध्ये जे काही सेवा दिलेली आहे ते सेवा आतापर्यंत त्यांनी करून घेतली. परंतु सत्ता परिवर्तन झाल्यानंतर या गोष्टीचा विसर पडून ते समाजाला आज तुच्छ लेखत आहेत, समाजाला त्रास देण्याचं काम करत आहेत. दलित असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, या सर्वांना आज या ठिकाणी संपवण्याचा विडा यांनी उचललेला आहे. परंतु आमची ताकद एक ठेवली तर यांना संपवल्याशिवाय आपण राहणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो. आपण हा जो त्या ठिकाणी पेटवलेला आहे, हे ज्योत सांगलीतून सुरू झालेले आहे, तर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये याचं उज्ज्वल भविष्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. बोलण्यासारखं खूप आहे, भरपूर बोलू शकतो, परंतु अनेक मान्यवर या ठिकाणी बोलणार आहेत. मी एवढंच या ठिकाणी बोलतो. आपण बोलण्यासाठी जी संधी मला दिली त्याबद्दल आयोजकांचे मी आभार मानतो. जय हिंद, जय ख्रिस्त.